स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। चला आज म्हटलं अगदी थोडंसं आमचं काम दाखवते। इथे आमची साहेब तुम्हाला कढईतील खवा भुर्मीने हलवत असताना दिसत असतील। ही प्रोसिजर पूर्ण खवा तयार झाल्यावर खवा थंड करायला लागतो त्यासाठीच आहे। इकडे अशा दोन कढया आहेत, त्या दोन्हीतील खवा असा थंड करून मगच काढला जातो। आम्ही बनवत असलेल्या चुलीवरच्या खव्याची चव अप्रतिम तर आहेच, पण एकदम शुद्ध पण आहे। चला तुम्हाला या ताज्या खव्यापासून गुलाबजाम मी कसे बनवते ते दाखवते। इथे मी अर्धा किलो खवा घेतलाय, त्यात अगदी चिमूटभर बेकिंग पावडर टाकायची आणि पिठी 100 ग्रॅम घेतली। तुम्ही पिठीऐवजी गव्हाचे पीठ सुद्धा घालू शकता। आणि मला आमच्या नंदुबाईंनी सांगितलं होतं, वहिनी गुलाबजामुनसाठी मळताना त्यात अगदी एक छोटा चमचा दुधावरची साय घाला। ती आज मी ट्राय करतेच, पण तसंही मी केलेले गुलाबजामुन खूपच मस्त होतात। पुढे बघालच तुम्ही खवा आणि पिठी असं छान मळून घेतलं। जास्त वेळ मळायचं नाही, नाहीतर खव्याचे जे आंगचं तूप असतं ते रिलीज होतं आणि गुलाबजामुन व्यवस्थित होत नाही। मिक्सचर छान असं मळून झालंय, हे असं मळून 1 तासभर तरी ठेवून द्यायचं। तर इकडे मी पाक करायला घेते। पाक करायला 400 ग्रॅम साखर घेतले आणि साखर भिजून थोडंसं वर पाणी येईल एवढंच घालायचं। थोडं असं ढवळून घ्यायचं। पाक जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असं ठेवायचं नाही। कसा ठेवायचा पुढे दाखवतेच मी तुम्हाला। आता 3-4 वेलची थोड्या असं फोडून पाकात टाकल्या। असं सारखं ढवळत पाक तयार झालाय। अशा पद्धतीनं पाक करून घ्यायचं मैत्रिणींनो। इकडे मी आता गॅसची फ्लेम बंद करते। बघूयात आता इकडे पीठ कसं भिजले ते। पीठ छान असं भिजलंय। थोडंसं असं मरवून घ्यायचं आणि छोटे छोटे पिठाचे गोळे बनवून घ्यायचे। गोळा बनवताना जास्त मोठा किंवा जास्त लहान पण करायचं नाही, मीडियम साईजचा करून घ्यायचा। तर असेच थोडे गोळे बनवून मी इथे घेते। अशा पद्धतीने बघा असे गोळे करून घेतले मी आणि इकडे गॅसवर तेल तापायला ठेवलं होतं। गोळे करून घेऊपर्यंत तेल तापलं जातं। आता एक एक करून गोळा सोडून घेतलाय। गोळा सोडल्यावर गॅस अगदी मिडियम करून घ्यायचा। ते गोळे आतून पण चांगले भाजायला पाहिजे। गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर गोळा आतून कच्चा राहील आणि वरून भाजल्यासारखं होईल। गुलाबजाम तळताना पेशन्स लागतात बरं का। थोडा जास्त वेळ लागतो तळायला। तळलेले गोळे थोडे थंड होऊ द्यायचे, म्हणजे जास्त असं थंड पण नाही, कोमट असं व्हायला पाहिजे आणि पाक पण कोमटच असला पाहिजे। त्यामुळे काय होतं, गोळे पाकात सोडले की पाक छान आतपर्यंत शिरला जातो आणि गुलाबजामुन आतून रसरशीत होतात। अशाच पद्धतीने सगळे गोळे बनवून घेतले आणि तळून घेतले। बघा किती छान झालेत गुलाबजामुन। कुणाकुणाला गुलाबजामुन आवडतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला मी एक गुलाबजामुन फोडून दाखवते। पाक कसा आतपर्यंत मुरलाय ते बघा। तर तुम्हाला माझी गुलाबजामुनची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।